राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति, मनुष्याकृति राघवे ख्याति केली, शिळा शिखरे सागरी तारेली,
तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमान आढळे इहलोकी भवसिंधुसे बांधिला से तुझेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे अनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकाशी नेली नली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम लटकियाच्या आशा होतो पडिलो ओळसा होनिया दोषा पात्र मिथ्याभिमानी बरबी उघडली दृष्टी नाहीतरी होतो कष्टी अक्रंदते सृष्टी मात्र या चेष्टानी मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तली बुद्धी परती तो कधी घडेची ना माघारी साचवूनी मरे धन लावी पोराशी भांडण नाही नारायण तुका म्हणे स्मरला भरवी उघडली दृष्टी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून परिहार देतात आपल्याला रस्ता सापडल्याविषयीचा. हे घडण्याच्या अगोदर आपली काय स्थिती होती, काय अवस्था होती, त्याचा परिणाम काय भोगावा लागत होता, त्याचं विस्ताराने तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात की मिथ्या अशा प्रकारचा खोटासा अभिमान मी धारण केल्यामुळं सगळ्या दोषाला काय झालं होतं, पात्र झालेलो. मिथ्या अभिमाने दोषा पात्र होऊन या लटिक्याच्या आशा ओळसा पडिलो होतो. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की खोटा अभिमान धारण केल्यामुळं मी दोषाला पात्र झालो. काल आपण याचं चिंतन करतोय. मी देह आहे आणि देह संबंधी माझे आहेत. तुकोबाराय म्हणतात या मी आणि माझं अशा प्रकारचं धारण केल्यामुळं, स्वीकारल्यामुळं, मानल्यामुळं दोषाला मी काय झालो, पात्र झालो. याचा अर्थ असा आहे की याच्या यावत जे दोष जीवाकडून घडतात ते तेव्हाच घडतात ज्या वेळेला तो मिथ्या अहंकार धारण करेल. अन्यथा त्याचा आणि दोषाचा सुतराम संबंध नाहीये. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच
संसार नाही तुम्हा. हे जीवाचं वास्तव स्वरूप आहे. पण त्याने खोटा मिथ्या अहंकार धारण केला. तुकोबार आहे, आपण जो अहंकार धारण केलेला आहे त्याला काय म्हणतात? मिथ्या म्हणतात, खोटा म्हणतात. महाराज, खोटा हे कशाने सिद्ध होत असतं? एखादा समजा बोलतोय तर हा खोटं बोलतोय, हे कधी सिद्ध होतं? ज्या वेळेला त्याचं बोलणं त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाणाने खंडित होतं, त्यावेळेला ते काय सिद्ध होतं? ज्या वेळेला दोरीवर आपल्याला सर्प दिसतो त्यावेळेला तो खोटा दिसतो, खोटा वाटतो, खोटं समजतो आपण त्याला? नाही, खरा अशा प्रकारचा वाटतो. खरं म्हणूनच आरडतो. खरंच तो काय होतो? दिसतो. दिसतो हे तर खरं आहे ना, दिसतो खरं आहे आणि आपण त्याला काय मानलेलं आहे? खरंही मानलेलं आहे. मग हा सर्प खोटा आहे हे कधी कळतं, कधी सिद्ध होतं? ज्या वेळेला दुसरं प्रमाण सांगतं की नायम सर्प, हा यम रज्जू, हा सर्प नाही आहे, हे काय आहे? दोरी आहे. तर हा सर्प आहे हे ज्ञान काय होईल? खोटं ठरेल. अन्यथा हा सर्प आहे, समजा आपण सर्प म्हणलो, बोंबलत मागं पळालो, तिथं कोणी नव्हतंही, नको रे बाबा तिकडे सर्प आहे म्हणून निघून गेलो आणि तो सर्प नव्हताही, तरीही आपल्याला दिसलेला सर्प खोटा होता हे त्याला कधीच कळणार नाही जोपर्यंत तद्विरोधी प्रमाण याचा बाध करत नाही या ज्ञानाचा, तोपर्यंत ते सिद्ध होत नाही. मग तो तुकोबारे म्हणतात की मी खोटा अभिमान धारण केला होता म्हणून दोषाला काय झालो? पात्र झालो. दोषाला पात्र ज्या अभिमानामुळे होतो तो अभिमान खोटा, याचा सरळ सरळ अर्थ झाला. नेमका कोणता अभिमान धारण केलेला आहे त्याचं स्वरूप या अभंगामध्ये तुकोबारांनी सांगितलेलं नाही, पण परिणाम सांगितलेला आहे. काय केलेलं आहे? परिणाम सांगितलेला आहे. काय माहिती बाबा, आपण काहीतरी त्या दुधात टाकलं भलं गोड गोड दूध झालं. काय टाकलं नाही सांगितलं, पण दूध काय झालं? गोड झालं. म्हणजे काय टाकली? साखर टाकली. जरी नाव नाही सांगितलं तरी त्या परिणामावरून लक्षात येतं ना. तर दोषाला पात्र झालो. तर दोषाला पात्र मनुष्य कधी होतो? ते अहंकार असेल तर. फलाविषयीची आसक्ती आणि कर्तृत्वपणाचा अहंकार ही दोन अशा प्रकारची कारणं असली की मनुष्य त्या दोषाला काय होतो? पात्र होतो. कर्म करणारा कर्माच्या दोषाला नाही पात्र होत. कर्माचा अहंकार घेणारा, त्याला माझं म्हणणारा, हा दोषाचा काय होतो? पात्र होतो. त्यात सांगितला अर्थ मी सांगितला. मुलगी आहे, मुलीला आई वडिलांनी काय दिलेला असतो? जन्म दिलेला असतो. कर्मधर्म संयोगानं तिच्या प्रारब्धाप्रमाणे ती जर मेली लग्न झाल्यानंतर, तर सुतक आईबापाला नाही पडत. कोणाला पडतं? त्याला पडतं, कारण त्यांनी तिला मम म्हणलेलं असतं. मम म्हटलं की गुतला, मम म्हटलं की गुतला. हे जन्म देतात पण तिला काय म्हणत नाहीत? मम म्हणत नाहीत. मम म्हटलं की दोषाला पात्र झाला. पुढीलाचे ओझे आपुले माथा घेईजे, तरी कान दाटीजे धरा. पैठणला दिंडी वाळवंटात उतरत होती त्यावेळेसचा एक किस्सा आहे. पाणी अडवलं गेलेलं नव्हतं खालच्या भिंतीचं, वाळवंट काम होतं. आम्ही नवीनच दिंडी काढलेली. दिंडी तिथं उतरली, काही पाठीमागून लोक आले, त्याच्यात एक गाडीवाला आला होता, जीप आणली होती, त्याने बाजूला लावली, परिचयाचा होता.
आता नगरपालिकेचे पावती फाडणारे आले. त्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं, तो बाजूला जाऊन बसला. ती गाडी कोणाची आहे, गाडी कोणाची आहे, गाडी कोणाची आहे, तो माझी म्हणलाच नाही. काय माहिती कोणाची. मग ते तसंच विचारित ते आमच्याकडे आला. ते म्हणे महाराज गाडी कोणाची आहे. म्हणलं आमची. काढा म्हणे पैसे. आमची म्हणलं की काढा पैसे. लगेच त्यानं पावती फाडली. मामा म्हटला की गुतला. मला एवढा फक्त दृष्टांत सांगायचं. तर दोषाला पात्र कधी होतो? अहम आणि मम. तर या अहम आणि ममचा अहंकार धारण केला, अभिमान घेतला, माझं आहे असं म्हणला का दोषाला पात्र झाला. बरं मग आता माझं असल्यानंतर माझं म्हणून आहे का? जी वस्तू आपली असते तिला आपली नाही म्हणायचं. मास्तर नाही म्हणजे आपली वस्तू आहे तिला आपली म्हणणं गुन्हा आहे. मी काय विचारलं, आपली वस्तू आपलं म्हणणं हा गुन्हा आहे का? मी देहाचं नाव तरी घेतलं का? तुम्ही देहाकडे काहून गेले? तुम्हाला इतका आवडत नसला देह तर ते तुमचा प्रश्न आहे, पण इथं देहाचा काही संबंधच नाही ना. आपली वस्तू आपलं म्हणणं आहे गुन्हा आहे का? नाही ना. मग दोषाला पात्र कसं काय होतं? तो घर आपलं नाही, कपडे आपले नाहीत, पोरं आपली नाहीत. आता हा सगळा पसारा आपण आपल्या करता काय केलेला आहे, संपादन केलेलं आहे. मग तो आपलं, त्याला आपलं म्हणायचं नाही, माझं नाही म्हणायचं. माझं म्हणलं की दोषाला पात्र. अन्याय आहे आपल्यावर. आपल्या वस्तूला आपलं मग लोकांच्या वस्तूला आपलं म्हणता असं का? बरंच बरोबर आहे. आपल्या वस्तूला आपलं म्हणणं हा गुन्हा नाही. आपल्या वस्तूला जर आपण आपलं म्हणलो तर आपण दोषाला पात्रही होऊ शकत नाही. तसं झालं तर सृष्टीच्या चालकावर फिर्याद आपल्याला नोंदता येईल. गुन्हेगार ठरल तो, असा जर कायदा काढला त्याने. तर आपल्या वस्तूला आपलं नाही म्हणायचं म्हणजे हा दुसऱ्याच्या वस्तूला जर आपलं म्हणलं तर मग काय ठरेल? मग गुन्हेगार ठरेल. प्रवासामध्ये निघालेले आहे. गाडी कच्च भरली, गर्दी खूप आहे. ओळखीचे माणसं असतात, त्यांना आपलं याच्यातून सुटकेस दिली खिडकीतून. ते म्हणे एवढी कुठंतरी ठेव, जागा पाहिजे. म्हणे जागा नाही आहे. तर म्हणे हे ठेव, मी येतो इकडून दरवाज्यातून. कारण ते ओझं घेऊन चढायला खूप खूप अवघड असतं. मग त्यानं ती घेतली सुटकेस आणि टाकली वरती. सुटकेस नवीच पाहुण्यानं घेऊन त्याला दिलेली, चावी त्याच्याजवळ. आणि हा दरवाज्यातून घुसला. गर्दी खूपच. कसा तरी मध्ये गेला आणि दरवाजा बंद घेतला. झाली गाडी सुरू. त्याला माहिती होतं कुठेतरी सुटकेस आपली काय झालेली, ठेवलेली. मग पुढं जसं जसं स्टेशन येईल तशी तशी हळूहळू गर्दी कमी झाली. मग मागची जागा सापडली, मागं बसला. मग थोडी पुढची दिसली, मग पुढं जाऊन बसला. मग खिडकीकडली निघाली, मग खिडकीकडे जाऊन बसला. इकडे तिकडे तर खेळला. ज्याच्याकडे सुटकेस दिली होती तोही उतरला. आता जेव्हा याचा स्टॉप आला उतरायचा, गाडी बरीच काय कमी झालेली होती. मग आता उतरायचं तर सुटकेस घेऊन उतरायचं. आणि त्याच्या कुठं लक्षात आहे कोणती सुटकेस आपली? सुटकेस नाही का त्याची? आहे ना सुटकेस. त्यानं वर पाहिलं तर जवळजवळ सगळे दोन्ही खाणे सुटकेसनेच भरलेले. तो म्हणला पण एखादी तर असेलच ना आपले याच्यातली. पाहुणे दिलेली सुटकेस, एखादी तर असणार आपली. मग कोणती असेल ते म्हणे नवी घेतलेली आहे. म्हणून घातला एका त्याने सुटकेसला हात.
ती दुसऱ्याने पाहिलं की ही याची सुटकेस नाही आहे, याची सुटकेस नाही. तो पोलिसातला कर्मचारी, कारण ती सुटकेस ज्यांनी ठेवलेली होती तो माणूस हा नाही हे त्यांनी पाहिलं. त्यानं बाहेरच्या स्टँडवरच्या एकाला दुसऱ्याला कोण केली, पकडलं त्याला. कोणाची सुटकेस? तो म्हणला माझी. कुठे चावी? काढून दिली. ती कुठे दिली त्याला चावी? दुसऱ्याच्या सुटकेसला काय म्हणला? माझी. म्हणजे कशाला तो पात्र झाला? दोषाला पात्र झाला, गुन्हेगाराला पात्र झाला. बरं काय म्हणे? उघडा. बरं उघडलं तर त्याच्यात लहान मेलेलं पोरग. सुटकेस माझी म्हणलं. हसायला काय लागली? नेलं त्याला तिकडं. दुसऱ्याच्या वस्तूला जर तो माझा म्हणला तर तो काय आहे? गुन्हेगार आहे. पण आपल्या वस्तूला आपलं म्हणण्याला काही गुन्हा थोडे आहे. तर याचं उत्तर असं आहे की खरं आहे, दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हटलं तर तो दोषाला पात्र होतो. पण गंमत अशी आहे, कधी कधी असं असतं, आपल्याला असं वाटतं की आपल्या वस्तूला आपण काय म्हणतो? माझं म्हणतो. काही वस्तू आपल्या असतात त्या वस्तूला आपण आपली म्हणतो. काही वस्तू आपल्या नसतात त्या वस्तूला आपण आपली म्हणत नाही. पण काही वस्तू आपल्या असतात त्याला आपण आपली म्हणत नाही, आणि काही वस्तू आपल्या नसतात त्याला आपण आपली म्हणतो. 4 प्रकार. वस्तू असणं, आपली असणं आणि आपली म्हणणं, या बाबतीत नेहमी आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितपणा असतो असं काही नाही. उगा आपल्याला वाटतं आपण लय शहाणे. बऱ्याच वेळेला जी वस्तू आपली असते तिला आपण आपली म्हणत नाही म्हणत आपण आपल्या वस्तूला. आणि बऱ्याच वेळेला आपली वस्तू नसते तिला आपण काय म्हणतो? आपली म्हणतो. आपली म्हणतो. कर्णाची जी आई होती तिला तो आई मानत नव्हता, आणि जिला आई मानत होता ती त्याची आई नव्हती. तसंच आहे महाराज आपलंही. जे आपलं आहे त्याला आपण आपलं नाही मानत. घर आमचं नाही, तुमच्या बापाचं. आपण कशाला म्हणा आपलं नाही? तो तर लगे कागदपत्र दाखवायला लागलाय. नगरपालिकेत जाऊन पहा, नोंद आहे की नाही आमची. जीवाचा आपला फक्त देव आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवाला आपलं म्हणायला जगात कोण आहे? देव आहे. देव आपला आहे. कारण त्याचा आपल्याशी तादात्म्य संबंध आहे. ज्याच्याशी तादात्म्य संबंध असतो ती वस्तू आपली असते. आपलीच्या सापेक्ष काय आहे? विरुद्ध जोड्या लावा. सुख दुःख, निंदा स्तुती. आपलं परक, पर म्हणजे दुसऱ्याचं. आपलं पर. आपलं काय आहे? आपलं स्वरूप आपलं आहे. आणि आपल्या स्वरूपाहून जे भिन्न आहे ते काय आहे? पर आहे. स्वरूपाहून जे भिन्न आहे ते पर आहे, आणि जे पर आहे ते दुसरंच आहे. पर आहे ते कोणाचं आहे? दुसऱ्याच आहे. सरळ सरळ दुसऱ्याच आहे. आणि मग आपलं स्वरूप कोणतं असतं? ज्याच्याशी आपला तादात्म्य संबंध असतो, तद्रूपता असते, ते आपलं आहे. तेव्हा आपला तादात्म्य संबंध वास्तविक कोणाशी आहे? देवाशी. देवाशी आहे. म्हणून आपला जगात फक्त कोण आहे? देवच आहे. देव आपला आहे. त्याला आपण आपलं मानत, आपलं कुठं मानतो आपण?
देवाला आपलं नाही मानत. आणि देवाशिवाय बाकीचे सगळे हे पर आहेत. पर म्हणजे मायाजान, जो झाला तेच अधीन. नाथ महाराजांनी पराधीन शब्दाची व्याख्या करत असताना सांगितलेलं आहे, पर शब्दाचा अर्थ काय आहे? माया. कारण माया दुसरी आहे, आपल्या स्वरूपाहून ती दुसरी आहे. आपलं सच्चिदानंद स्वरूप आहे, मायेचं असं जड दुःख अशा प्रकारचा संबंध आहे. मग ती माया कारणात्मक असो कार्यात्मक असो, मायेची 2 रूप आहेत. एक अव्याकृत, 3 स्वरूप आहेत मायेची, 3 रूप आहेत. दृश्य पदार्थाचे 3 प्रकार पडतात, दृक पदार्थातही 3 प्रकार पडतात. मुळात हे 2 पदार्थ, एक दृक पदार्थ आणि दुसरा दृश्य पदार्थ. अस्मिन् मते पदार्थो हि द्विविधा दृक दृश्यांच. एक दृक आहे आणि दुसरा काय आहे? दृश्य अशा प्रकारचा पदार्थ आहे. तर दृक म्हणजे चेतन, ज्ञान. त्याचे 3 प्रकार आहेत, जीव, ईश्वर आणि साक्षी. दृश्य पदार्थातही 3 प्रकार आहेत, मूर्त, अमूर्त आणि अव्याकृत. त्यालाच दुसऱ्या भाषेत सांगायचं तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण. तर स्थूल सूक्ष्मात्मक या मायेला कार्यात्मक माया किंवा कार्यात्मक अविद्या म्हणतात. आणि दुसरी कारणात्मक, त्यालाच विचारसागरामध्ये कार्याध्यास आणि कारणाध्यास अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. तर ती कार्यात्मक माया असो वा कारणात्मक माया असो, ती काय आहे? पर आहे. पर माया पर आहे. ही कारणात्मक माया आहे का कार्यात्मक माया आहे? कार्यात्मक माया आहे माया, पण ते कार्यात्मक अशा प्रकारची माया आहे. देह मायाच, पण तो कार्यात्मक आहे. घर मायाच, पण कार्यात्मक. हा आपण बांधलेलं, लोकांकडून पैसे गोळा करून कासत नाही, पण आपण बांधलेलं ती काय आहे? मायाच आहे, फक्त ती कार्यात्मक आहे. आणि माया ही पर आहे. महाराज, जर ते आपलं असतं ना तर आपण त्याला सोडून गेलो नसतो आणि ते आपल्याला सोडून राहिलं नसतं. आपण आपल्याला सोडून जातो? आपण आपल्याला सोडून जातो नाही. कुठंही गेलं तरी आपण आपल्याला बरोबरच घेऊन जातो. कोर्टात जा, आपण आपल्या बरोबर असतो. मंदिरात जा, आपण आपल्या बरोबरच असतो. जेवायला जा, आपण आपल्या बरोबरच असतो. बाहेर गेलं तरी आपण आपल्या, कारण आपण आपल्या स्वरूपाला सोडून राहू शकत नाही. जे आपलं आहे ते आपल्याला सोडून राहील कसं? आपल्याला सोडून राहत असेल तर ते आपलं कसं? घर जर आपल्याला सोडून राहत असेल तर घर काय नाही? आपलं. आम्ही तर त्याला आपलं म्हणतो, शहाणे म्हणून. काय म्हणून? शहाणे म्हणून. महाराज, ज्याला सोडून आपण राहू शकत नाही असा फक्त देवच आहे. असा कोण आहे? देवच आहे. म्हणजे आपण त्याला पाहतही नाही, आपण त्याला मानितही नाही, आपण सरळ सरळ त्याच्याकडे पाठ केलेले आहे, तरीही त्याला सोडून आपण राहू शकत नाही. येतानाही तो बरोबर, जातानाही तो बरोबर, इथं असतो त्याही वेळेला तो बरोबर आणि जिथं जातो त्याही वेळेला तो बरोबर. आपला फक्त देव आहे. देव. देवा वाचून दुसऱ्या वस्तूला आपलं म्हणला, देवा वाचून दुसऱ्या वस्तूला आपलं म्हणला का तो दोषाला पात्र झाला, गुन्हेगारच तो. मग घराला माझं म्हणणारा आणि मठाला माझं म्हणणारा काय फरक नाही. मी पाटील म्हणलं आणि मी महाराज म्हणणं काही फरक वाटतो तुम्हाला? काही फरक नाही आहे. अजिबात कसला सुतराम संबंध नाही आहे. फरक करायचाच असेल तर त्याचा पाटीलपणा लवकर जाईल, याचा महाराजपणा लवकर जाणार नाही. सत्वगुणात्मक माया बेकार आहे महाराज. तमोगुणात्मक आणि रजोगुणात्मक मायापेक्षा सुद्धा सुटायच्या बाबतीत
ती धडधडीत दोषाने युक्त आहे, त्याच्यामुळे सोडली जाते, ही सुटली नाही जात लवकर. तेव्हा परमात्म्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही वस्तूचा अहंकार, अभिमान, अहंत्व आणि ममत्व रूपाने धारण करणं म्हणजे दुसऱ्याचं आहे. आणि दुसऱ्याचं ते माझं म्हणणं म्हणून मिथ्या. दुसऱ्याचं माझं म्हटलं म्हणून काय आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या आहे म्हणून दोषाला पात्र आहे, दोषाला पात्र. मी काल सांगितलं होतं की पाप हा जसा दोष आहे वास्तव स्वरूपाच्या दृष्टीनं, तसा पुण्य हाही काय आहे? दोषच आहे. तुकोबाराय म्हणतात असं मिथ्याभिमान धारण केल्यामुळं मी दोषाला काय झालो होतो? पात्र अशा प्रकारचं झालो. अहो पण म्हटलं कस काय मिथ्या, कस काय? आपण आपल्याला आपलं म्हणणं, आपण आपला अहंकार धारण करणं हे मिथ्या कसं होईल? काय आहे स्वरूप आपलं? अहो म्हटले सांगितलं ना, परमात्मा आपलं. तुम्ही म्हणता परमात्मा आपलं स्वरूप आहे हे तुम्ही म्हणता, बाकीचे सगळे म्हणायला तयार आहे परमात्मा आपलं स्वरूप. चला चार वाकाकडं. चार वाक आपलं स्वरूप काय मानतो? देह खंडानाम आत्मा जीवतोची देव भोजनते भक्ती मरणते मुक्ती पाखांड्याची. देहालाच तो आत्मा मानतो, कारण अहमचा जो विषय तो आत्मा. अहम हा शब्द ज्याला दाखवतो, अहमचा जो अर्थ आहे, अहम शब्द आणि त्याचा अर्थ तो काय आहे? आत्मा आहे. मग मी बसलो, मी उठलो, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी जाड आहे, मी पातळ आहे, मी उंच आहे, मी बुट्टा आहे असं आपण म्हणत नाही. मग बुट्टा कोण असतं? देह. जाड कोण असतं? देह. म्हणजेच मी कोण आहे? देह. देह आत्मा आहे. आणि मग देह जर आत्मा आहे तर त्याला मी मानणं, त्याचा अहंकार धारण करणं, त्याचा अभिमान धारण करणं हा दोष कसं काय? दोषाला पात्र होईल कसं काय तो? चार्वाक देहालाच आत्मा मानतात, कारण त्यांचं सिद्धांत असं आहे, ते प्रत्यक्ष प्रमाणवाद आहेत. वस्तूचं अस्तित्व प्रमाणाने सिद्ध होतं, आणि असं प्रमाण फक्त एक आहे आणि ते आहे प्रत्यक्ष. त्यामुळे प्रत्यक्षाने दाखवल तीच वस्तू मानायची आणि तीच वस्तू खरी आहे. त्याच्यातूनच म्हण पडलेले आहे, चक्षुर्वय सत्यम. चामाचे डोळे दाविते, इंद्रिय गोडी लाविती, तेची साच हे प्रतीती पुढे जाण. आणि बहुतेक सगळे चार वाकच. म्हणून चार वाकाच्या मताला लोकायत मत म्हटलेलं आहे. लोकायत म्हणजे लोकात पसरलेलं, लोक अनुकरण करणारे, स्वतःला वेदांती म्हणवणारे ही अनुभवाने काय असतात? चार वाकच. प्रतीतीमध्ये वागायला म्हणायला काही का म्हणत नाही तो, म्हणायला काही का म्हणत. पूजनीय दुंडा महाराजांनी एकदा दृष्टांत सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की वेड्या माणसाच्या दवाखान्यामध्ये गेलो. आता त्या दवाखान्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असतात त्यांना आपलं चांगलं वाटतं, चला महाराज आम्ही काय काय कार्य करतो पाहायला. तर ते सगळे वेडे पकडून ठेवलेले तिथं, त्यांचे उपचार वगैरे चाललेले. फिरत असताना एक माणूस म्हटला, महाराज जय हरी जय हरी. जवळ आला, नमस्कार वगैरे केला. कार्यक्रम होता कुठं, इतका सुंदर बोलायला लागला.
मला वाटलं हा इतका माणूस चांगला आहे आणि याला इथं का बरं ठेवला असेल. त्यांच्याशी तो चांगला बोलला. मग मी त्याला विचारलं का रे पण तू इथं कसं काय. इतक्यात तो त्यांचा इन्स्पेक्टर आला. ते म्हणे हे येड आहे ना. ते भडकलं त्याच्यावर. मग तर ते इन्स्पेक्टरला काय मानित होता. येडा मानित होता. मग तो काय म्हणतो तोंडाने त्याला महत्व आहे का. त्याची वास्तविक स्थिती काय आहे त्याला महत्व आहे. तसं तोंडाने अहम ब्रह्मास्मी म्हणत असेल आणि जगत परमात्मा म्हणत असेल आणि स्वतःला वेदांती म्हणत असेल, तोंडाने म्हणून काय आहे, प्रत्यक्ष वागण्यामध्ये काय आहे. चारवाक खुश राहतो त्याच्याकडे पाहून जास्त. कारण याच्या घरात तर मीच आहे ना म्हणतो. याच्या तोंडात काही कासत नाही. हा देहालाच काय करतो, आत्मा मानतोय ना. मग त्याच्याशिवाय इतके भारी भारी वासाची साबणं वापरतो का. त्याच्याशिवाय याला फोटो काढायला वाटतात का. मी म्हणूनच फोटो काढलेले असतात का त्याच्यात राहतो म्हणून फोटो काढलेले असतात. मी म्हणूनच. मग तोंडाने काय का म्हणत नाही तो. लोकायत मत म्हणतात कशाला, चार वाकाच्या मताला. देह आत्मा दिसणारं सत्य आकाश सुद्धा मानत नाही. देह म्हणजे काय, चार भूताचा संघात. चार भूत एकत्र आली का त्याच्यात चैतन्य निर्माण होतो. देहात आत्मा नाही मानत तो. देहात आत्मा नाही मानत, देह आत्मा मानतो. देहात आपणही मानतो आत्मा, तो देहात आत्मा मानत नाही देह. मग त्याला विचारलं का रे हे चार भूताचा संघात देह आहे आणि चार भूत वेगवेगळे असताना तर त्यांच्या ठिकाणी चैतन्य नसतं. चैतन्य म्हणजे ज्ञान. आता हा दगड म्हणजे काय आहे, भूतच आहे की नाही. कोणचं भूत आहे, काळं. कोणतं भूत आहे, पार्थिव भूत आहे, पृथ्वी स्वरूप आहे. मग याच्या ठिकाणी कुठं चैतन्य आहे, पाण्याच्या ठिकाणी कुठं चैतन्य आहे, तेजाच्या ठिकाणी कुठं चैतन्य आहे, वायूच्या ठिकाणी कुठं चैतन्य आहे. मग स्वरूपाने जर त्याच्या ठिकाणी चैतन्य नाही तर एकत्र आल्यावर कसं काय चैतन्य निर्माण होतं. तो म्हणे स्वरूपाने नसलं तरी संघाताचा तो काय असतो, महिमा असतो. महाराज एक एकटी माणसं असले ना तर पार शेपूटमध्ये घालून सरळ खाली पाहून चालत आहे. पण सगळे एकत्र आले की ट्रकवाल्याला धरून ओढीते. वारकरी काही कमी वाटले का एकत्र आल्यावर. माऊली बरोबर असल्यावर पार थाट त्यांचा. एरवी पण लगे पार पंख्याच्या खाली. एकटे जर चालायला लागले तर पंख्याच्या खाली चालतील. पण एकत्र हे तिकडून जाऊ दे गाडी, थांब. त्यांना काही फौजदार लागत नाही, थांब नाही तर वडा रे खाली. एवढा जोर त्यांच्यावर कशामुळे येतो, एकत्र आल्यामुळं. एरवी नसलं तरी एकत्र आल्यावर होतं. पान खाणाराचे तोंड कसे होतात, लाल होतात. लाल होतात का नाही पान. मग त्याच्यामध्ये पान लाल असतं का, नाही. चुना लाल असतो का, सुपारी लाल असते का, कात लाल असतो का, थोडासा लाल नसतो काही तो. पण ते एकत्र आले रे आले का एकदम लाल त्याचा रंग तयार होतो. एकत्र आल्यावर असा वेगळा गुण निर्माण होतो. जसे चार भूत एकत्र आले रे आले का त्याच्यामध्ये आता काही चार वाकाचं मत सांगू. देहच आत्मा आहे अशा प्रकारचं चार वाक म्हणतात. दुसरे काही चार वाक आहे ते देहाला नाही आत्मा मानत, पण देहामध्ये असणाऱ्या इंद्रियांना आत्मा मानतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. सगळे इंद्रिय मिळून एक आत्मा किंवा प्रत्येक इंद्रिय एक एक आत्मा. आणखीन दुसरे आहेत ते इंद्रियाला नाही आत्मा मानत. हिरण्यगर्भाची उपासना करणारे पण कोणाला आत्मा मानतात, प्राणाला आत्मा मानतात. आणखीन दुसरे आहेत ते प्राणापेक्षा प्राण जड आहे म्हणतात, प्राण नाही आत्मा. मग कोण आत्मा आहे, मन आत्मा आहे. मनाला आत्मा मानणारे. तू काय म्हणे, मन उतरी भवसिंधू मन करी बंधो 84चा. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. तर मन बंधालाही कारण आहे, मन मुक्तीलाही कारण आहे. मन हाच आत्मा आहे. काय म्हणतात, मन कार्यरूप आहे. मनाचं कारण असणारी बुद्धी जी क्षणिक आहे,
जी विज्ञान स्वरूप आहे तीच काय आहे? आत्मा आहे. बुद्धीला आत्मा म्हणतात. म्हणजे या आत्मेवर असणारी जे कोश आहेत, आवरण आहेत, 5 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर कुणी अन्नमय कोशाला आत्मा मानतं, कुणी प्राणमय कोशाला आत्मा मानतं, कुणी मनोमय कोशाला आत्मा मानतं, कुणी विज्ञानमय कोशाला आत्मा मानतं आणि कुणी आनंदमय कोशाला आत्मा मानतं. आता नैयायिकांनी आत्मा कसा मांडलेला माहिती आहे? आता नैयायिक म्हणजे किती बुद्धिवान शास्त्रकार आहे ना. आत्मा जड. न्यायशास्त्रकार आत्मा स्वरूपाने काय मानतात? जड मानतात. जड. मनाचा आणि त्याचा संयोग झाला की त्या ठिकाणी ज्ञान हा गुण तयार होतो. जसं ते लोखंड आणि गारगोटी असं दन दिशी टोला दिला का ठिणगी निर्माण होते, तसा मनाचा आणि आत्म्याचा संयोग झाला की काय होतं? ज्ञान निर्माण होतं. आणि मग त्या ज्ञानाचा उपचार आत्म्यावर केला जातो. स्वरूपाने आत्मा कसा आहे? जड आहे. मनाचा त्याचा ज्या वेळेला संयोग नसतो त्यावेळेला त्याला काहीच कळत नाही. झोपलेले असते मन, ज्या वेळेला अज्ञानामध्ये लीन होतं. मग झोपलेल्या माणसाचा आत्मा असतो का नसतो? असतो ना, पण त्याला काही आता या दगडात आत्मा आहे का नाही? दगडात आत्मा आहे का नाही? आता ती व्यापणं ती आत्मा आतून बाहेरून जो व्यापन असतं त्याला काय म्हणतात? आत्मा. चैतन्य दगडा सगळ्या ठिकाणी व्यापक आहे म्हटल्यावर दगडात कसं काय नाही? जो सगळ्या ठिकाणी ते दगडात कसं काय नाही? तो को बरे नाही. हाच तर्क मूर्तीत देव न मानणाऱ्या पुढं मांडलेला आहे. काही संप्रदाय आहेत ना, वैदिक संप्रदाय आहे ते, असते काही वेद मानतात पण मूर्तीपूजा मानत नाही. ते देव मानत नाही असं नाही, देव मानतात. मग सूर्यात माना, गंगेत माना, अग्नीत माना, मूर्तीत नाही देव मानणं त्यांना मान्य. कारण बहुतेक परकीयाचे जे हल्ले झाले ते कशावर झालेले? मूर्तीवर झालेले. त्याच्यामुळं मूर्तीत नाही देव मानत. मग त्यांना विचारलं तुमच्या देवाचं स्वरूप काय आहे? देव विठ्ठल जळीस्थळी भरला, तो व्यापक आहे. मग व्यापक देव परिच्छिन्न कसं काय होईल? तो व्यापक आहे ना. व्यापक म्हणजे काय? सगळ्या ठिकाणी, सगळ्यात आहे, आतून बाहेरून सगळ्यात आहे. आणि मग सगळ्यात आहे ते मूर्तीत नाही होय. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. तर सगळेच ठिकाणी देव आहे, तर मग प्रतिमेत देव का नाही? वारकरी लोक देव विठ्ठलाचे स्वरूप कसं मानतात? व्यापकच मानतात का नाही? विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. आणि मग मसादेवीत नाही होय देव. आता सगळ्यात आहे तो तिथल्या त्या दगडामध्ये, प्रतिमेमध्ये ज्याला लोक देवी म्हणतात त्याच्यात नाही. आणि मग तुम्हाला एवढं कस तरी नाक डोळे मॉडेल काय होतं? जर व्यापक परमात्मा आहे तुमचा, सगळ्या ठिकाणी आहे तो, दगडात आहे, पाषाणामध्ये, कशातही आहे. आणि मग तो मंदिरात बसवलेल्या प्रतिमेतच नाही होय. म्हणजे ते प्रमाण त्यांनाच लागत असं काही नाही ना. जे परमात्म्याला एका देशात आहे असं मानतात आणि दुसऱ्या देशात मानत नाही, ते सगळ्यालाच लागतं ना. आपण फक्त त्यांच्याच करता ते वापरतो. मशिदीत नाही काय तो दुसरा आहे, तो चर्चेमध्ये नाही का? जर व्यापक मानता तुम्ही, सर्व ठिकाणी मानता, तर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला तो मानावाच लागेल. महाराज असं म्हणतात, स्वामी महाराज मस्जिदीमध्ये गेले तिथेही नमस्कार करायचे. त्यांना कोणत्या विचारलं, महाराज अरे परमात्मा सगळ्या ठिकाणी, परमात्मा सगळ्या ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी आहे. करा तुम्ही तिकडे, घाला कानात बोट. तर आपला विषय
चाललेला होता किंवा सर्व ठिकाणी तो आहे. परमात्मा काय सर्वच ठिकाणी, प्रतिमेमध्ये नाही असं कसं काय म्हणता येईल. तेव्हा म्हणून तो दगडामध्येही आहे, दगडामध्येही तो आहे. पण मग दगडामधले त्याला जीव का नाही आपण मानत, त्याला का कळत नाही, ज्ञान का नाही तिथं. तर चैतन्य आहे, आत्मा आहे, पण काय नाही, मन नाही. आणि ज्ञान निर्माण होण्याकरता मनाचा आणि आत्म्याचा काय व्हावा लागतो, संयोग व्हावा लागतो. म्हणून आत्मा नैयायिकाने कसा मांडलाय, जड मांडलाय. जड नैयायिकासारखं शास्त्रकार आत्म्याला जड मानतो. काही निश्चित जड मानला. भट्टाने आत्मा कसा मांडलेला आहे, चित जड. चित जड म्हणजे त्याचा काही भाग जड आहे आणि काही भाग चेतन आहे. त्या काजव्यासारखा, काजव्याचा असा काही भाग चमकतो, काही भाग तसाच अंधारात राहतो. तसा आत्म्याचा काही भाग चमकतो, काही भाग तसाच काय अंधारामध्ये चित जड आहे. याचा अर्थ आनंदमय कोशालाच हे काय म्हणतात, आत्मा म्हणतात. कारण आनंदमय कोशामध्ये अज्ञान आणि चैतन्य असतं. तर त्यातला चैतन्य भाग हा प्रकाश रूप आहे आणि अज्ञानाचा भाग हा अंधकार रूप आहे. म्हणजे अहमचं जे स्वरूप आहे. तुकोबाराय म्हणतात की आपण नसलेल्या वस्तूला आपणत्व धारण केलं, मिथ्या त्याचा अभिमान धारण केला, घेतला, म्हणून मी दोषाला पात्र झालो. पण हे मिथ्या हे कशावरून ठरवायचं. कारण इतर शास्त्रकारांनी त्याला काय मांडलेलं आहे, आत्मा मांडलेला आहे. मग तो मिथ्या कसा, खोटं कसं काय आहे. प्रमाणोत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यति न वेदांतात प्रबलम मानमीक्षते. पंचदशीतला श्लोक आहे. प्रमाणोत्पादिता विद्या, प्रमाणाने उत्पन्न जर झालेलं ज्ञान असेल तर ते ज्ञान खोटं ठरू शकत नाही. आता देह मी आहे हे आपल्याला प्रमाणाने दाखवलं का नाही. देह मी आहे हे प्रमाणाने दाखवलं. तुम्ही गोरा पान आहे म्हणतो आणि गोरा पान कोण आहे, देह आहे. हे प्रत्यक्ष डोळ्याने दिसतंय आपल्याला. प्रमाणाने निर्माण झालेलं ज्ञान आहे ना, ते खोटं कसं काय ज्ञान आहे. पण प्रमाणाने जरी दाखवलेलं ज्ञान असलं तरी त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाण जर त्याच्या विरुद्ध बोलत असेल तर मग दुर्बल प्रमाणाने दाखवलेलं काय ठरतं, खोटं ठरतं. प्रबल दुर्बलाचा नेहमी विचार, शास्त्रामध्ये प्रबल दुर्बलाचा विचार करावा लागतो. कधी कधी असं असतं की हिंसात सर्वाणी कर्म प्राणी जीवन असं म्हटलेलं आहे वेदामध्ये की कुठल्याही प्राण्याची काय करू नये, हिंसा करू नये. हिंसा करणं हे दोष आहे, पाप आहे. आणि मग यज्ञ करायचा असेल तर विशिष्ट यज्ञामध्ये विशिष्ट पशुची काय करावी लागते, होती द्यावी लागते, हिंसा करावी लागते. या नवरात्रामध्ये त्या होमामध्ये जिवंत काय टाकतात, बकरं जिवंत टाकतात, काही ठिकाणी हेला टाकतात. बरं त्याला ते अशास्त्रीय आहे असं नाही ना, त्याला त्या शास्त्रामध्ये काय पुरावे आहेत. आपल्या वारकऱ्याला जरी ते हिंसा आवडत नसली तरी वारकऱ्याला प्रमाण ग्रंथ म्हणून काय आहे, वेद आहे ना. आणि मग वेदामध्ये तिथे कर्म करत असताना त्याच्या क्रिया सांगितलेल्या आहेत. इकडं तर वेद सांगतो की हिंसा करणं काय आहे, पाप आहे. आणि इकडं हिंसा करायची सांगतो त्या कर्मामध्ये. मग ते हिंसा करावी की हिंसा करू नये, मग पाप नाही होणार कधी. तर्कच मांडलेला आहे नास्तिकांनी, यज्ञ करणं पाप आहे का, त्याच्यामध्ये हिंसा करावी लागते म्हणून. जिथं जिथं हिंसा असते तिथं तिथं काय असतं, पाप असतं. अन्य ठिकाणी केलेल्या हिंसेप्रमाणे अनुमानानेच ते सिद्ध केलेले आहे. पण नेहमी ज्या वेळेला एकाच शास्त्रामध्ये असे विरोधी प्रमाण येतात त्यावेळेला तिथं प्रबल दुर्बलाचा काय असतो, विचार असतो. सामान्य नियमाला विशेष नियमाचा अपवाद असतो. सामान्य नियमाचा बाध कोण करतो,
विशेष नियम करत असतो. विशेष नियम जर निघाला भारतीय याच्याप्रमाणे, कायद्याप्रमाणे, भारत ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला भारतात राहणारा कोणीही नागरिक भारतामध्ये कुठंही तो त्याच्या इच्छेप्रमाणे फिरू शकतो. त्याला कुठं फिरण्याला परवानगी काढावा लागत नाही. आता आपल्याला इथून कबीर मठातून बाहेर जायचं तर लगेच परवानगी काढावी लागते का? आणि मग कोणत्या मार्गाने जाणार, कुठं जाणार, कसं जाणार? नागरिकाला ते काय आहे, स्वतंत्र आहे, तो बाहेर फिरू शकतो, बाहेर फिरू शकतो. गाड्याला तसं नाही आहे. मोठ्या गाड्या असल्या तर मग त्यांना त्या राज्याची काय काढावी लागते, परवानगी. पण ज्या राज्यात असतो त्या राज्याची त्याला परवानगी असते. त्या राज्यात आपण कुठेही फिरू शकतो, गाडी फिरवू शकतो. पण हा झाला सामान्य नियम. नागरिकाकरता हा काय झाला, सामान्य नियम झाला. पण एखाद्या ठिकाणी जर निषेधाज्ञा एखाद्या क्षेत्राला लागू केलेली असेल त्याला काय म्हणतात, संचारबंदी. संचारबंदीचा जर कलम लावलेला असेल तर संचाराच्या कलमाच्या ते विरोधी कलम आहे. भारतातल्या नागरिकांनी तो त्याच्या इच्छेप्रमाणे भारतात कुठेही फिरू शकतो ना तो. पण एखाद्या क्षेत्रात जर जमावबंदी असेल, संचारबंदी असेल, जमावबंदीपेक्षाही संचारबंदी जर पुकारलेली असेल तर त्याला बाहेर फिरता येत नाही. बाहेर महाराज निघाला तो का शोट. संचारबंदीच्या कालावधीमध्ये रस्त्यावरच नाही, खिडकीतून नुसतं जरी खिडकी उघडली तरी बाहेर डोकावलं तरी गोळ्या घालतात. त्यांना तसा काय असतो, आदेशच असतो, दिसता क्षणी गोळ्या घाला. आणि मग तो त्यांचा गुन्हा नाही घडत. कायद्यानेच त्यांना तशी काय दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे. त्यामुळं अशा वेळेला बाहेर फिरणारा काय आहे, गुन्हेगार आहे. मग आता बाहेर फिरायला त्याला परवानगी हे कोणी दिलेलं आहे, सवलत कायद्यानेच दिलेली आहे. आणि बाहेर फिरणं गुन्हा आहे हे कोणाला सांगितलं आहे, कायद्यानेच. पण मग प्रबल दुर्बलाचा काय आहे विचार. तसंच शास्त्रामध्येही प्रबल दुर्बलाचा, प्रमाणामध्येही तसंच आहे. एखादं प्रमाण आपल्याला एखादी वस्तू दाखवत असेल प्रमा म्हणून, सत्य म्हणून, पण त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाण जर सांगत असेल की हे ते नाही आहे तर मग पहिल्या प्रमाणाने दाखवलेलं ते काय होतं, खोटं ठरलं जातं. तसं चारवाकासारखे अनेक शास्त्रकार त्यांनी दाखवलेली प्रमाण देहादिकाला काय मानतात, आत्मा जरी मानत असले तरी आत्म्याच्या बाबतीत, परमात्म्याच्या बाबतीत सगळ्यात ताकदवान प्रमाण आहे शब्द, वेद, वैदिक शब्द. संसारामध्ये सगळ्यात ताकदवान प्रमाण आहे प्रत्यक्ष. व्यवहारामध्ये कोणत्या प्रमाणाला जास्त महत्व आहे, प्रत्यक्षाला जास्त महत्व आहे. खरे तू हे सांगतोस, पहिला विचारतो माणूस, तू बघितलं नाही, तो म्हणत होता, लगेच असा हात झटकितो. पण एखादा माझ्या डोळ्यांनी काय केलंय, मी पाहिलेलं आहे. ते बलरामाने सांगितलं, मैया याने माती खाल्लेली मी माझ्या डोळ्याने बघितली. महाराज यानं पहिलं रंगवलं होतं हे सगळं पोरच खोटं बोलतात म्हणून. पण ज्या वेळेला बलरामाने सांगितलं की माझ्या डोळ्याने पाहिलं मी, याने काय खाल्ली, माती खाल्ली, पुन्हा कृष्णाचं पारडं काय झालं, खाली गेलं. यशोदेला वाटलं खरंच याने माती खाल्ली, तोंड उघडायला लावलं त्याला. प्रत्यक्ष प्रबल आहे, व्यवहारामध्ये प्रत्यक्ष प्रबल आहे, पण परमार्थामध्ये, तत्वाच्या निर्णयामध्ये प्रत्यक्ष प्रबल नाही. का तर प्रत्यक्ष तिथपर्यंत पोहोचतच नाही. प्रत्यक्ष जी प्रमाण आहे, शब्द प्रमाण सोडून बाकीची जी प्रत्यक्ष आहे, मग ते चाक्षुष प्रत्यक्ष असो, रासन प्रत्यक्ष असो, त्वाच प्रत्यक्ष असो, इंद्रिय हेच काय आहेत, प्रत्यक्ष प्रमाण आहेत. आणि इंद्रियाचा तत्व विषय म्हणत नाही. इंद्रिया किर जोगे काय होईल, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल. म्हणून प्रत्यक्षाला तत्वनिर्णयामध्ये
गौणत्व आहे. तिथं अपौरुष आहे अशा प्रकारचं जे वेद प्रमाण, ते वेदाला मग काय महत्व अशा प्रकारचं ते प्रत्यक्ष आहे. आणि तो वेद अहमचं स्वरूप सांगत असताना सांगतोय की आत्मा नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त अशा प्रकारचा आहे. वेदाने सांगितलं की आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे. अयम आत्मा ब्रह्म हे वेदातलं प्रमाण आहे. आणि वेद हा सगळ्या प्रमाणामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्यक्षाने जरी देह आत्मा दाखवला, इतर शास्त्रकार अनुमानाने जरी देह आत्मा याचं सिद्ध करत असले, तरी वेद सांगतोय की हा आत्मा देह नाही, हा आत्मा कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म कोणतं? आनंदो ब्रह्म, सच्चिदानंदम ब्रह्म. सच्चिदानंद स्वरूप असणारं जे ब्रह्म, ते ब्रह्म हा आत्मा आहे. म्हणूनच ब्रह्म आपला आहे. ब्रह्माला सोडून दुसऱ्या कुठल्याही पदार्थाचा आपण आपला म्हणून अहंकार धारण केला की तो काय आहे? मिथ्या अशा प्रकारचा आहे. तेव्हा देहाला मी मानणं, देह संबंधीला आपलं मानणं, हा अहंकार, हा अभिमान कसा आहे? मिथ्या आहे. तो कसा मिथ्या आहे याचं थोडंसं चिंतन राहिलेलं आहे अजून. उद्या करू, आता वेळ झाली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.